Hello lovely kids. Let's read top 5 English moral stories with Marathi meanings. इंग्रजी गोष्टी मराठी अर्थासहित वाचूया. Hello lovely kids. Let's read the English moral story with Marathi meanings. Story name: The Frog and the Cow. Short and easy in English. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. The Frog and the Cow. Let's meet the big cow. चला एका मोठ्या गायीला भेटूया. And small frog's family. आणि लहान बेडकाच्या कुटुंबाला भेटूया. As we know, the cow is big and bigger than the frogs. Once a family of frogs lived by the river side. एकेकाळी नदीकाठी बेडकांचे एक कुटुंब राहत होते. फॅमिली म्हणजेच कुटुंब, म्हणजेच बेडूक त्याच्या पिल्लांसह राहत होते. They were happy as Mother Frog loved and looked after her large family very well. आई बेडकाला तिची पिल्ले खूप आवडायची, म्हणून ते आनंदी होते आणि तिच्या मोठ्या कुटुंबाची ती खूप चांगली काळजी घेत असे. She pampers her children. ती तिच्या पिल्लांचे लाड करत असे. One day, Mother Frog went for some work. एके दिवशी आई बेडूक काही कामासाठी बाहेर गेली होती. She was going out for a while. ती काही काळासाठी बाहेर जात होती. So she told her young ones to be careful and not to leave the banks of the river. म्हणून तिने तिच्या पिल्लांना काळजी घ्या आणि नदीकाठ सोडू नका असे सांगितले होते. As soon as Mother Frog left, the eldest frog said. आई बेडूक निघून जाताच सर्वात मोठा बेडूक म्हणाला, Come, let's have some fun. चला थोडी मजा करूया. Let's go and see what's on the other side of this river. आपण जाऊन या नदीच्या पलीकडे काय आहे ते पाहूया. मोठा बेडूक उत्साहाने म्हणाला, ये, let's go and see, said the other frogs excitedly. हो, चला जाऊन पाहूया, इतर बेडूक उत्साहाने म्हणाले. But when the little frogs reached the other side, suddenly they saw a big animal. जेव्हा हे लहान बेडके नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले, तेव्हा अचानक त्यांना एक मोठा प्राणी दिसला. Suddenly म्हणजेच अचानक. A big animal, मोठा प्राणी. म्हणजेच नदीच्या दुसऱ्या काठावर त्यांना एक मोठा प्राणी दिसला. They were very scared but also excited to see this big animal. ते खूप घाबरले होते, पण या मोठ्या प्राण्याला पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. It was even bigger than their mother. तो प्राणी त्यांच्या आईपेक्षाही मोठा होता. Scared म्हणजे घाबरणे. The little frogs went closer to the big creature to get a better look at it. आता लहान बेडके त्या मोठ्या प्राण्याला चांगल्या रीतीने म्हणजे स्पष्टपणे पाहण्यासाठी त्याच्या आणखी जवळ गेले. Went closer म्हणजेच आणखी जवळ गेले. All of a sudden, it bellowed a big moo. अचानक त्याने मोठा moo असा आवाज केला. The little frogs were terrified when they heard this loud sound. आता लहान बेडूक घाबरले जेव्हा त्यांनी हा मोठा आवाज ऐकला. Now they hopped and hopped and hopped, never stopping until they reached home.
ते उड्या मारत होते. उड्या मारता मारता घरी पोहोचेपर्यंत ते थांबले नाही. They had reached their home in a hurry. आणि ते घाईघाईने त्यांच्या घरी पोहोचले होते. HOPPED हॉप्ड म्हणजे उडी मारली. म्हणजेच उड्या मारत ते आपल्या घरी पोहोचले. Until UNTIL म्हणजे तोपर्यंत. They told their mother in a great detail what they had observed about the big animal. त्यांनी त्यांच्या आईला त्या मोठ्या प्राण्याबद्दल काय पाहिले ते सविस्तर सांगितले. Mom, we saw that much big animal first time. आई, आम्ही पहिल्यांदाच इतका मोठा प्राणी पाहिला. We were very surprised to see such a large animal. एवढा मोठा प्राणी पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटले. सरप्राईज म्हणजेच आश्चर्य वाटणे. येथे लार्ज म्हणजेच बिग म्हणजेच मोठा प्राणी. ऑब्झर्व्ड म्हणजेच निरीक्षण केले होते. अशा तऱ्हेने बेडकाच्या पिल्लांनी त्यांचे निरीक्षण त्यांच्या आईला डिटेलमध्ये सांगितले. On hearing them, she smiled as she knew they were talking about a cow. त्यांची ऐकून ती हसली कारण तिला माहित होते की ते एका गायीबद्दल बोलत आहेत. Just as she loved to fulfill all their wishes. जसे तिला त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला आवडत असे. She was a little jealous when she saw her children praising others. तिच्या मुलांना इतरांचे कौतुक करताना पाहून तिला गायीचा मत्सरी हेवा वाटला. म्हणजेच jealous फील झाले. So for fun she puffed herself up and said, "Was it this big?" म्हणून गंमत म्हणून तिने स्वतःला थोडे फुगवले आणि विचारले, ते इतके मोठे होते का? No, they said. नाही, ते म्हणाले. So she again puffed herself up still more and asked, "This big?" म्हणून तिने पुन्हा स्वतःला आणखी फुगवले आणि पुन्हा विचारले, इतके मोठे होते का? यावर तिच्या पिल्लांनी पुन्हा उत्तर दिले, "No, it was even bigger," replied the little froggies. नाही, ते आणखी मोठे होते. लहान बेडकांनी उत्तर दिले. So the mother frog puffed herself up even more and asked, "This big?" And suddenly she went burst. She had puffed herself so much. आणि अचानकपणे ती फुटली. She had puffed herself so much that she burst, and that was the end of Mother Frog. तिने स्वतःला इतके फुगवले होते की ती फुटली आणि आई बेडकाचा तोच शेवट ठरला. येथे बर्स्ट म्हणजे फुटणे. As the mother frog attempted to take one last huge breath to finally match the cow's size. आई बेडकाने गायीच्या आकाराशी जुळण्यासाठी एक शेवटचा आणि मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न केला. But she exceeded her limitations. पण तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या होता. And finally her belly popped. आणि अखेर तिचे पोट फुटले होते. The little frogs learned that bigger is not always good and safe. लहान बेडकांना कळले की मोठे असणे नेहमीच चांगले किंवा सुरक्षित नसते. Trying to copy others can be dangerous. दुसऱ्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. Because of copying, the mother frog got hurt and died. केवळ नक्कल केल्यामुळे आई बेडूक जखमी झाली आणि तिचा त्यातच मृत्यू झाला. So kids, what we learned from this story? तर मुलांनो, या कथेतून आपण काय शिकलो? Angel, the frog was small. Instead of being happy, the frog compared and tried to copy the cow. बेडूक लहान होता आणि आनंदी राहण्याऐवजी बेडकाने तुलना केली आणि गायीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. Trying to copy others can be dangerous. Yes. इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असू शकते. Yes, Angel.
Just accept ourselves and be happy with what you are and what you have. हो परी, केवळ स्वतःचा स्वीकार करा आणि आपल्याकडे जे आहे, आपण जे आहोत त्यात आनंदी राहा. Yes, that's why you are smart kids. Just remember everyone is special. म्हणूनच तुम्ही हुशार मुले आहात. फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक जण खास आहे. मुलांनो, रोजच्या आयुष्यातही तुम्ही असा बेडकांप्रमाणे हट्ट करतात का? पण नेहमी लक्षात ठेवा की आपणही खास आहोत. कधीही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तुलना करू नका आणि आपल्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहा. So, moral of the story. It is foolish to try to be something you are not. तुम्ही नसलेले असण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. Accept yourself and be happy what you have. स्वतःचा स्वीकार करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. Because everyone is different and special in their own way. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगळा आणि खास असतो. So always respect ourselves. गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा. Thanks for watching. Hello lovely kids. Let's read the English moral story with Marathi meanings. Story name: The Talking Cave. बोलती गुहा. Short and easy. Let's learn the story. The Talking Cave. Once upon a time, a lion roamed the forest all day, but he could not find any prey. एकदा एक सिंह दिवसभर जंगलात फिरत होता, पण त्याला कोणतीही शिकार सापडली नाही. प्रे म्हणजेच भक्ष्य. Finally he became very tired. शेवटी तो खूप थकला. It was evening. ती एक संध्याकाळ होती. The lion sighed deeply and said to himself, "Okay, I am fasting today." सिंहाने दीर्घ उसासा टाकला आणि स्वतःशी म्हणाला, ठीक आहे, मी आज उपवास करत आहे. येथे फास्टिंग म्हणजे उपवास. साइड डीपली म्हणजे दीर्घ श्वास घेणे. The lion was looking around and heading towards his cave. सिंह आजूबाजूला पाहत होता आणि त्याच्या गुहेकडे जात होता. Then he saw the cave. He thought, I will see there. Maybe I can find some prey in the cave. मग त्याला एक गुहा दिसली. त्याने विचार केला, मी तेथे पाहतो, कदाचित मला ह्या गुहेत काहीतरी शिकार सापडेल. प्रे म्हणजेच भक्ष्य, शिकार. The lion went into the cave. सिंह गुहेत गेला. It was empty. ती रिकामी होती. Then the lion let out a deep breath. सिंहाने एक दीर्घ श्वास घेतला. Then a thought came to his mind. Darkness was about to fall. मग त्याच्या मनात एक विचार आला, कारण आता अंधारच पडणार होता. Darkness म्हणजेच अंधार. Any animal that lives in this cave will definitely return. I will hide here. ह्या गुहेत राहणारा कोणताही प्राणी नक्कीच परत येईल, कारण आता अंधार पडत होता. I will hide here. मी इथेच लपून राहील. I will sit here and hunt for prey. मी इथेच बसून शिकार करेन. And satisfy my hunger. आणि माझी भूक भागवेल. The lion sat quietly in the cave. सिंह गुहेत शांतपणे बसला, म्हणजेच लपून राहिला. And waited for the prey to come. आणि शिकार येण्याची वाट पाहू लागला. प्रे म्हणजे शिकार, भक्ष्य. क्वाइटली म्हणजे शांतपणे. The cave belonged to a fox. ती गुहा एका कोल्ह्याची होती. Foxes are very intelligent animals. कोल्हे खूप बुद्धिमान प्राणी असतात. After a while, the fox looking, listening and smelling around reached the cave. थोड्या वेळाने कोल्हा आजूबाजूला पाहत, ऐकत आणि वास घेत गुहेत
जवळ पोहोचला, म्हणजे सतर्कतेने पोहोचला. Then suddenly he stopped. मग अचानक तो थांबला. Oh, these are the prints, म्हणजेच footprints of a lion. अरे, हे सिंहाच्या पंजाचे ठसे आहेत. You can see the mud prints going into the cave, but where are the footprints going out of the cave? मला गुहेत जाताना मातीचे ठसे दिसत आहेत, पण गुहेतून बाहेर जाणारे त्याचे पंजांचे निशाण कोठे आहे? कोल्हा स्वतःशीच विचार करत म्हणाला. He realized that the lion must be waiting for him in the cave. मग त्याला कळले की सिंह गुहेत त्याची वाट पाहत असेल. He said to himself, "It was good that I returned to the cave before sunset." मग तो स्वतःलाच म्हणाला, बरं झालं मी सूर्यास्ताच्या आधीच गुहेजवळ परतलो. हे चांगले झाले. If I had come in the dark, I would not have seen the lion's footprints. I would have been its prey. जर मी अंधारात आलो असतो तर मला सिंहाच्या पंजांचे ठसे दिसले नसते आणि मी त्याचे भक्ष झालो असतो. प्रे म्हणजेच भक्ष. The fox thought for a while. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला. Then he decided that it was necessary to go to the cave. He could not stay in the open forest all night. मग त्याने ठरवले की गुहेत जाणे आवश्यक आहे. तो रात्रभर उघड्या जंगलात राहू शकत नव्हता. If he stayed outside, some wild animal would surely kill him. जर तो बाहेर राहिला तर कोणीतरी जंगली प्राणी त्याला नक्कीच मारून टाकेल. Then wagging his tail, म्हणजेच मग शेपूट हलवत, he said, "Cave, oh cave." तो म्हणाला, गुहे, अरे गुहे. The fox remained silent for a while. कोल्हा थोडा वेळ गप्प राहिला. Then he said, "Cave, oh cave." मग तो म्हणाला, गुहा, अरे गुहा. Why aren't you talking today? तू आज का बोलत नाहीस? Every day when I say cave, oh cave, you say, come on, how was your day? दररोज जेव्हा मी म्हणतो गुहा रे गुहा, तेव्हा तू म्हणतोस चला चला, कसा होता तुझा दिवस? Then the lion hiding in the cave thought, this cave must be talking like this every day when the fox comes. Maybe today it is afraid of me. That is why it cannot speak. What if I answer instead of the cave? गुहेत लपलेल्या सिंहाने विचार केला. कोल्हा आल्यावर ही गुहा दररोज असेच बोलत असेल तर? Maybe म्हणजेच कदाचित आज ती मला घाबरत असेल, म्हणूनच ती बोलू शकत नाहीये. जर ह्या गुहेऐवजी मीच उत्तर दिले तर काय होईल? After a while, the fox said again, "Cave, oh cave." At that moment, the lion, who was hiding inside, said in a low voice, Come. How was your day today?" थोड्या वेळाने कोल्हा पुन्हा म्हणाला, गुहे, अरे गुहा. त्याच क्षणी आत लपलेला सिंह हळू आवाजात म्हणाला, ये, तुझा आजचा दिवस कसा होता? No matter how quiet the lion's voice is, सिंहाचा आवाज कितीही शांत असला तरीही, can it hide anywhere? तो कुठेही लपू शकतो का? Its voice echoed through the cave. All the nearby animals became alert. त्याचा आवाज गुहेतून ऐकू येत होता. जवळपासचे सर्वच प्राणी तो आवाज ऐकून सावध झाले होते. Then the lion thought that the fox would now enter the cave. सिंहाला वाटले की कोल्हा आता गुहेत प्रवेश करेल. But instead his voice came. पण त्याऐवजी त्याचा आवाज आला. Oh lion, does the cave ever speak? सिंह महाराज, गुहा कधी बोलते का?
आय एम नॉट फुलिश ॲट ऑल. मी मूर्ख नाही. आय नो यू आर वेटिंग फॉर मी इनसाइड द केव. मला माहिती आहे तू गुहेत माझी वाट पाहतो आहे. सो गुड बाय. आय एम गोइंग. स्टे अलोन इन द केव. आता गुहेत एकटाच राहा. सो किड्स, व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? आपण या गोष्टीतून काय शिकलो? एंजल, इफ इन डाऊट बी केअरफुल ऑलवेज. हो परी, शंका असेल तर सावधगिरी बाळगावी. यस, प्रेझेन्स ऑफ माइंड अँड इंटेलिजन्स कॅन सेव्ह यू फ्रॉम एनी डेंजर. मनाची हुशारी आणि बुद्धिमत्ता तुम्हाला कोणत्याही धोक्यापासून वाचवू शकते. म्हणून नेहमी सावध राहणे योग्य आहे. That's why you are smart kids. Kids, we must be alert in our daily life. So kids, in our daily life and while using mobile phones, social media, be alert. Observe the situation smartly and then the proper decision. Think before you act. So, moral of the story is always be alert and use your intelligence to get out of any trouble or any danger. So, be alert always. नेहमी सतर्क रहा आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या बुद्धीचा योग्यतेने वापर करा. कारण शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ ठरते. थँक्स फॉर वॉचिंग. Hello lovely students, let's read Two Swans and the Tortoise English moral story with Marathi meanings. Short and easy. दोन हंस आणि कासव. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे. This is the tortoise. हा आहे कासव. He loves to talk. त्याला बोलायला खूप आवडते. Because of his habit of talking constantly, everyone called him the chatty tortoise. सतत बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे सर्वजण त्याला बोलणारा म्हणजेच बडबडा कासव असेच म्हणायचे. चॅटी म्हणजे बडबडा, टॉकेटिव्ह. He lived in a dense forest near a river. तो एका नदीजवळील घनदाट जंगलात राहत होता. On the banks of the same river lived two swans. त्याच नदीच्या काठावर, नदी किनाऱ्यावर दोन हंस राहत होते. All three of them had a great friendship. त्या तिघांमध्येही खूप चांगली मैत्री होती. They couldn't live without each other. ते एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. In the small river, they could easily find fish, some insects for food, and water to drink. Because of this, they lived very happily. त्या छोट्याशा नदीत मासे, अन्नासाठी काही कीटक आणि पिण्यासाठी पाणी सहज मिळू शकत होते आणि त्यामुळे ते खूप आनंदाने राहत होते. In a few days, summer began. काही दिवसातच उन्हाळा सुरू झाला. The water in the river began to dry up. नदीतील पाणी सुकू लागले. The three of them decided to go elsewhere. त्या तिघांनीही दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. A swan searched many places and finally found a lake. एका हंसाने खूप शोध घेतला आणि शेवटी त्याला एक तळे सापडले. Which had a lots of water and fishes. ज्यामध्ये भरपूर पाणी आणि मासे होते. He returned to tell his friends. तो त्याच्या मित्रांना सांगण्यासाठी परत आला. But the turtle felt very sad after hearing the swan's words. टर्टल म्हणजेच कासव. पण हंसाचे शब्द ऐकून कासवाला खूप वाईट वाटले. The swan asked, "Why are you so sad?" हंसाने कासवाला विचारले, "तू इतका दुःखी का आहेस मित्रा?" The
tortoise said sadly. कासव दुःखाने म्हणाला, I won't be able to walk that far. मी इतके दूर चालू शकणार नाही. And I can't fly. आणि मी उडूही शकत नाही. But I will miss you both very very much. पण मला तुम्हा दोघांची खूप खूप आठवण येईल. Both the swans started thinking. दोघेही राजहंस विचार करायला लागले. After a while they came up with a trick. थोड्या वेळाने त्यांना एक युक्ती सुचली. They immediately brought a stick. त्यांनी ताबडतोब एक काठी आणली. Hey friend, अरे मित्रा, don't worry. काळजी करू नकोस. We will take you with us too. आम्ही तुलाही आमच्या सोबत घेऊनच जाऊ. Just hold this stick firmly in your mouth. We won't leave you alone. फक्त ही काठी तू तोंडात घट्ट धर. आम्ही तुला एकटे सोडणार नाही. The swan warned the turtle. हंसाने कासवाला सूचना दिली, म्हणजे धोक्याची सूचना दिली. Don't open your mouth while flying. Otherwise you will fall down and die. उडताना तोंड उघडू नकोस, नाहीतर तू खाली पडून मरून जाशील. Yes, I will remember. हो, मी लक्षात ठेवेल. I will not open my mouth at all. मी अजिबात तोंड उघडणार नाही. And in this way, the three of them decided to fly to the other lake. आणि अशा प्रकारे तिघांनी दुसऱ्या तलावाकडे उडून जाण्याचा निर्णय घेतला. लेक म्हणजे छोटेसे पाण्याचे तळे. The tortoise held the stick in the middle. कासवाने काठी मध्यभागी धरली. The swan held the two ends of the stick in its beak. हंसाने काठीची दोन्ही टोके त्यांच्या चोचीत धरली. And the three of them started flying. आणि तिघेही उडू लागले. The tortoise was happily watching the trees, rivers, mountains along the way. कासव वाटेत झाडे, नद्या, माउंटन्स म्हणजे पर्वत आनंदाने पाहत होता. But people were surprised to see the turtle in such a way. पण कासवाला अशा प्रकारे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. Everyone started showing this scene to each other. सर्वजण एकमेकांना हे दृश्य दाखवू लागले. Look at the two swans and a flying turtle. ते दोन हंस आणि उडणारे कासव पहा, असं सर्वजण एकमेकांना सांगत होते. Hearing this, the tortoise opened his mouth to answer them. हे ऐकून कासवाने त्यांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडले. As he opened his mouth, he fell from the height and hit the ground, dying. त्याने तोंड उघडताच तो उंचावरून जमिनीवर पडला आणि मरण पावला. The swan felt very sorry for his friend, but he could not do anything, and because of his habit of talking, the tortoise died. हंसांना त्यांच्या मित्राबद्दल खूप वाईट वाटले, पण ते काहीही करू शकले नाही आणि कासवाच्या बोलण्याच्या सवयीमुळे त्याचा मृत्यू झाला. The swans said to each other. हंस एकमेकांना म्हणाले, We have lost a good friend. If he had listened to our advice to stay quiet for a while, his life would have been saved. आपण एका चांगल्या मित्राला गमावले आहे. जर त्याने थोडा वेळ शांत राहण्याचा आपला सल्ला ऐकला असता तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. तर मुलांनो, मला सांगा, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? We must know when to stop talking. आपल्याला माहित असले पाहिजे आपण बोलणे कधी थांबवायचे किंवा आपण कधी शांत राहायचे हे आपल्याला कळले पाहिजे. We should control over our emotions and must speak on correct time. म्हणजेच आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि योग्य वेळ पाहूनच बोलले पाहिजे. आपल्या भावना म्हणजेच इमोशन्स
राग, दुःख, आनंद हे झाले आपले इमोशन्स. तात्पर्य, मोरल ऑफ द स्टोरी, स्पीक ओनली व्हेन नेसेसरी. गरज असेल तेव्हाच बोला. ऑलवेज लिसन टू द साऊंड ॲडवाइस ऑफ अवर वेल विशर्स. नेहमीच आपले जे शुभचिंतक असतात त्यांचा योग्य सल्ला ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण खरंच त्यात आपलेच हित दडलेले असते. थँक्स फॉर वॉचिंग. लेट्स रीड द इंग्लिश मोरल स्टोरी विथ मराठी मीनिंग्स. द प्राऊड पॅरट, अभिमानी पोपट. अशाच इंग्रजी कथा मराठी अर्थासहित ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर गोष्ट ऐकूया. Once upon a time in a jungle there was a parrot who was very proud on its beauty. एकेकाळी एका जंगलात एक पोपट राहत होता. त्याला त्याच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. The beautiful parrot lived in the big tree. He was so happy in his own world. तो सुंदर पोपट त्या मोठ्या झाडावर राहत होता. तो त्याच्या जगात खूप आनंदी होता. He was proud of his beautiful green wings and red beak. त्याला त्याच्या सुंदर हिरव्या पंखांचा आणि लाल चोचीचा अभिमान होता. बिक म्हणजे चोच आणि विंग्स म्हणजे पंख. One day he saw a crow as it is black in color. Parrot was looking at the crow. एके दिवशी त्याला एक कावळा दिसला. त्या काळ्या रंगाच्या कावळ्याकडे पोपट पाहतच राहिला. He thought how ugly the crow's wings are. त्याला वाटले की कावळ्याचे पंख किती कुरूप असतात. अगली म्हणजे कुरूप, सुंदर नसलेले. He said to the crow that his wings are black and ugly. तो कावळ्याला म्हणाला की त्याचे पंख काळे आणि कुरूप आहेत. The crow replied, though they are ugly, that helps him to fly to a larger distance when I am in trouble. So I like my wings very much. कावळ्याने उत्तर दिले, जरी ते कुरूप असले तरी संकटात असल्यास ते मला जास्त अंतरावर उडण्यास मदत करतात, म्हणूनच मला माझे पंख खूप आवडतात. The parrot moved little more closer to the crow, spread his wings proudly and showed how beautiful he is. पोपट थोडासा कावळ्याजवळ गेला. त्याने अभिमानाने त्याचे पंख पसरवले आणि तो किती सुंदर आहे हे दाखवले. Don't be so proud, parrot. Remember, people don't catch me and keep me in a cage like you. पोपटा, इतका गर्विष्ठ होऊ नकोस. लक्षात ठेव, लोक तुझ्यासारखे मला पकडून पिंजऱ्यात ठेवत नाहीत. The crow said to the parrot, at least I can live my life freely. I can fly anywhere. I can eat of my choice and mainly I can speak my own words. कावळा पोपटाला म्हणाला, किमान मी माझे आयुष्य मुक्तपणे जगू शकतो. मी कुठेही उडू शकतो. मी माझ्या आवडीचे खाऊ शकतो आणि प्रामुख्याने मी माझे स्वतःचे शब्द बोलूही शकतो. The parrot realized his mistake and replied to the crow, you are right, my friend. I can lost my freedom anytime. You are really a lucky bird. पोपटाला त्याची चूक कळली. रिअलाइज म्हणजे कळणे, समजणे, आणि त्याने कावळ्याला उत्तर दिले, तू बरोबर आहेस माझ्या मित्रा. मी माझे स्वातंत्र्य कधीही गमावू शकतो. तू खरोखर भाग्यवान पक्षी आहेस. I am constantly afraid that someone will come and take me away. मला सतत भीती वाटते की कोणीतरी येऊन मला घेऊन जाईल. So the parrot agreed with crow's statement.
म्हणूनच पोपट कावळ्याच्या ह्या विधानाशी सहमत झाला. Just then, suddenly a man arrived with a cage and caught the beautiful parrot and left the place. तेवढ्यात अचानक एक माणूस तेथे पिंजरा घेऊन आला आणि तो सुंदर पोपट घेऊन तेथून निघून गेला. Poor parrot. Now he have to live in cage, eat food and talk of owner's word. So sad. बिचारा पोपट, आता त्याला पिंजऱ्यात राहावे लागेल, मालकाच्या पसंतीनुसार अन्न खावे लागेल, बोलावे लागेल. कावळ्याला खूप दुःख झाले. He lost his freedom. Crow felt sad for parrot, but he could not do anything and it flew away. त्याने म्हणजेच पोपटाने त्याचे स्वातंत्र्य गमावले. कावळ्याला पोपटाबद्दल वाईट वाटले, पण तो काहीही करू शकला नाही. and it flew away म्हणजेच आणि तो उडून गेला. Now the picture was changed. The beautiful parrot was in cage and the crow was flying freely. आता चित्र बदलले होते. सुंदर पोपट पिंजऱ्यात होता आणि कावळा मुक्तपणे उडत होता. केज म्हणजेच पिंजरा. मोरल ऑफ द स्टोरी म्हणजेच तात्पर्य, गोष्टीची शिकवण. डोंट बी सो प्राऊड ऑफ समथिंग दॅट यू हॅव. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचा इतका अभिमान बाळगू नका, गर्व करू नका. बिकॉज ऑफन वी डोंट हॅव व्हॉट अदर्स हॅव. कारण बऱ्याचदा आपल्याकडे जे असते ते इतरांकडे देखील नसते. म्हणून आहे त्यात समाधान माना. थँक्स फॉर वॉचिंग. Let's read the story. The Monkey and the Crocodile. माकड आणि मगर. English moral story with Marathi meanings. मुलांना इंग्रजी गोष्टी सांगूया मराठी अर्थासोबत आणि मुलांना बनवूया स्मार्ट. Once upon a time, in the middle of the forest, there was a river. एकेकाळी जंगलाच्या मध्यभागी एक नदी होती. A kind-hearted monkey lived with his family in mango tree on the bank of the river. एक दयाळू माकड त्याच्या कुटुंबासह नदीकाठी असलेल्या आंब्याच्या झाडावर राहत होता. A crocodile also lived beside the river on the other end with his wife. नदीच्या दुसऱ्या टोकाला एक मगर त्याच्या पत्नीसह राहत होता. पत्नी म्हणजेच बायको, वाईफ. The crocodile was old and weak, so one day he was unable to hunt anymore. मगर म्हातारा आणि कमकुवत होता, म्हणून एके दिवशी तो शिकार करू शकला नाही. On the same day, he was hungry and searching for food. त्या दिवशी तो भुकेला होता आणि अन्नाच्या शोधात होता. मगर म्हातारे म्हणजेच वृद्ध होते आणि त्यामुळे त्याला शिकार करणे थोडे अवघड जात होते. Oh, it is very difficult to hunt on the land now. Crocodile said to himself and sat under a tree. अरे, आता जमिनीवर शिकार करणे खूप कठीण आहे, मगर स्वतःशीच म्हणाले आणि एका झाडाखाली बसले. The monkey saw the crocodile and asked. माकडाने मगरीला पाहिले आणि विचारले, Hey crocodile, why are you so sad? अरे मगरी, तू इतका उदास का आहेस? मगर ज्या झाडाखाली थांबले त्याच झाडावर माकड होते. The crocodile answered, I am so hungry. Can you help me? मगरीने उत्तर दिले, मला खूप भूक लागली आहे, तू मला मदत करू शकतो का? Take some fruits, they are so tasty, monkey said. He helped the crocodile instantly. काही फळे घ्या, ती खूप चविष्ट आहेत, माकड म्हणाला. त्याने मगरीला लगेच मदत केली.
From then, both of them met almost every day and became good friends. तेव्हापासून दोघेही जवळजवळ दररोज भेटत होते आणि चांगले मित्र बनले. After few days, the crocodile shared some mangoes with his wife and told about his new friend monkey. काही दिवसांनी मगरीने त्याच्या पत्नीला काही आंबे दिले आणि त्याच्या नवीन मित्र माकडाबद्दलही सांगितले. मगरीची पत्नीही आंबे खाऊ लागली. That's wonderful, she replied. ते खूप छान आहेत, तिने उत्तर दिले. Crocodile said to his wife, he is very kind-hearted. He shares his tasty mangoes, apples every day with me. मगर त्याच्या पत्नीला म्हणाला, तो खूप दयाळू आहे. तो दररोज त्याचे चविष्ट आंबे, सफरचंद माझ्यासोबत शेअर करतो. म्हणजे शेअर करणे म्हणजेच वाटून खाणे. The monkey's heart would be as tasty as the fruits he eats. माकडाचे हृदय ते खाणाऱ्या फळांइतके चविष्ट असेल. Invite your friend for lunch today. I want to eat his heart, the crocodile's wife insisted. आज तुमच्या मित्राला जेवणासाठी आमंत्रित करा. मला त्याचे हृदय खायचे आहे, मगरीची पत्नी हट्टाने म्हणाली. हार्ट म्हणजेच हृदय किंवा काळीज. Crocodile replied, No, I won't cheat with my friend. He tried to convince his wife, but nothing worked. मगरीने उत्तर दिले, नाही, मी माझ्या मित्रासोबत फसवणूक करणार नाही. त्याने त्याच्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. म्हणजेच त्याच्या पत्नीने हट्ट चालूच ठेवला. The crocodile finally decided to take the monkey to his wife. मगरीने शेवटी माकडाला त्याच्या बायकोकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. Crocodile asked the monkey, Dear monkey, can you please come to our home for lunch today? मगरीने विचारले, प्रिय माकडा, आज तू आमच्या घरी जेवायला येऊ शकतोस का? But I can't swim, monkey said. पण मला पोहता येत नाही, माकड म्हणाले. Don't worry, I will take you, crocodile replied. काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जाईन. मगरीने उत्तर दिले. मित्र असल्यामुळे माकडानेही मगरीवर लगेच विश्वास ठेवला. During the journey, both were talking with each other. Monkey was happy and said, Thank you for inviting me to your home. It's so calm and peaceful here. प्रवासादरम्यान दोघेही एकमेकांशी बोलत होते. माकड आनंदी झाले आणि म्हणाले, मला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, म्हणजेच थँक्यू. इथे खूप शांत वाटत आहे, कारण मगरीमुळे माकड पाण्यातून प्रवास करत होते. But crocodile felt bad and told the truth to the monkey. पण मगरीला वाईट वाटले आणि त्याने माकडाला सत्य सांगितले. The monkey was shocked. माकडाला धक्का बसला. But thought for a while. पण त्याने थोडा वेळ विचार केला. Made a plan. एक योजना आखली. And then replied. आणि मग उत्तर दिले. बघा माकडाने न घाबरता न ओरडता शांततेत विचार करून उत्तर दिले. Oh, why you didn't tell me before? अरे, तू मला आधी का नाही सांगितलंस? I wish I could help you, but I left my heart on the tree. मला तुला मदत करायची इच्छा होती, पण मी माझं हृदय झाडावरच सोडलं होतं. Can you take me back to the tree? तू मला झाडावर परत घेऊन जाऊ शकतोस का? So that I can fetch it for you. जेणेकरून मी ते तुझ्यासाठी आणू शकेन. Okay, I will take you back to the tree. Saying this, the crocodile went back.
ठीक आहे, मी तुला परत झाडावर घेऊन जातो, असे म्हणत हा मगर परत गेला. As soon as they reached to the tree, the monkey jumped off and climbed up the tree. ते झाडाजवळ पोहोचताच माकड उडी मारून झाडावर चढले. क्लाइम्ड अप म्हणजे चढणे. Monkey said loudly, "You fool! Can anyone remove their heart and yet alive?" माकड मोठ्याने म्हणाले, मूर्ख, कोणी जिवंत असतानाही त्यांचे हृदय काढून घेऊ शकतो का? You are not a good friend. तू चांगला मित्र नाहीस. You tricked me for your wife. तू मला तुझ्या बायकोसाठी फसवलेस. ट्रिक्ड म्हणजे फसवणे. Never come back here again. पुन्हा कधीही इथे येऊ नकोस. Now you are not my friend. आता तू माझा मित्र नाहीस. And I will not give you tasty fruits. आणि मी तुला चविष्ट फळे देणार नाही. Sorry, I am really ashamed of my act. माफ कर, मला माझ्या कृत्याची खरोखर लाज वाटते. I didn't want to do this. मला हे करायचे नव्हते. क्रोकोडाईल सेड सॅडली. मगर दुःखाने म्हणाला. Please tell your wife not to be so greedy and cunning. Monkey said angrily. तुझ्या बायकोला सांग की इतके लोभी आणि धूर्त होऊ नये. माकड रागाने म्हणाला. ग्रीडी म्हणजेच लोभी आणि क्युनिंग म्हणजे धूर्त. Oh, I lost a very good friend and tasty fruits too. अरे, मी एक खूप चांगला मित्र गमावला आणि चविष्ट फळेही. Shame on me. मला लाज वाटते. Crocodile said to himself. मगर स्वतःशीच म्हणाला. As he realized his mistake. जेव्हा त्याला त्याची चूक कळली. काय मग मुलांनो, तुम्हाला मगर आणि माकडाची गोष्ट आवडली ना? मला सांगा, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? परी मी सांगते. We must not betray anyone's trust in any situation. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही विश्वासघात करू नये. बिचारे माकड इतके दयाळू असून पण फसवले गेले. शाबास चिनू. आता सोनू तू सांग. हो, मी हे शिकलो की आपण मैत्री करताना हुशारीने करावी. वी शुड मेक फ्रेंड्स वाइजली. शाबास, दोघांनी अचूक सांगितले. आणखी काय शिकलो ते पाहूया. Moral of the story: Be careful and cautious when choosing friends. मित्र निवडताना काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. In any difficult situation, just act smartly like monkey. कोणत्याही कठीण परिस्थितीत माकडासारखे हुशारीने वागा. घाबरून जाऊ नका. Be wise and smart. Thanks for watching. हा व्हिडिओ, ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.